हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणी इथे बघू शकताय कैऱ्या आणलेल्या होत्या आणि चटणी वगैरे खाऊन असा रोज किती खाणार आहे, त्यामुळे मग पण करून झालं होतं। तर म्हटलं आज कैरी करावी, मसाला कैरी करावी म्हणून मी इथे घेतलेली आहेत कैऱ्या। छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरची मी इथे साल काढून घेते। एक्स्ट्राच्या असतील तर कैऱ्या तर असं करून वाळवून ठेवायला काय हरकत नाही आणि कधीतरी भाताबरोबर वगैरे जेवताना असं तोंडी लावायला छान लागतं। तर त्यामुळे मग मी आता इथे साल काढून घेते। सगळ्या कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे आणि एकदम चिरून अशा बारीक बारीक आपण असं कापण्या करतो ना, बटाट्याचे फिंगर चिप्स तशा आपण कट करून घ्यायचे आहेत। आणि कट करून झाल्याच्या नंतर त्याला तिखट, मीठ, थोडासा चाट मसाला, धनेपूड जिरेपूड वगैरे असं थोडंसं मसाला घालून, काळं मीठ घालून त्याला छान असं वाळवून घ्यायचं आहे। आणि वाळवून नंतर भरणीमध्ये भरून ठेवलं तरी भाताबरोबर वगैरे जेवताना थोडं दोन चार दिलं तरी चालतं। ही यूपी बिहारमध्ये खूप सारा असा प्रकार चालतो बघा, तुम्ही सर्च केला तरी यूट्यूबला तर तुम्हाला भेटून जाईल ही रेसिपी। तर मी हे करून घेतली इकडं अशा प्रकारचं। जास्त जर आपल्याकडे आता वाऱ्यानं भरपूर तुमच्याकडे शेती वगैरे असेल तर वाऱ्यानं अशा कैऱ्या पडतात। लोणचं वगैरे हे तर करायचंच असतं आपल्याला, परंतु ही मसाला कैरी जरी करून ठेवली तरी हे छान लागतं। तर अशा प्रकारचे मी 4-5 कैऱ्यांचंच करून घेतलेलं आहे। बघू हे जर छान आवडलं सगळ्यांना तर परत करता येईल। त्याच्यानंतर मी इकडं सोजी आणलेली होती तर ते आईनं दिलेली, मी इथं शेवाळ्या करायला चालली होती। तर ह्याच्यामध्ये सगळं ते जे पोतं होतं तिखट तर तेच ह्याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे पिशवीमध्ये। आणि मीठ म्हणजे दुसऱ्याचं खाऊ नये म्हणतात म्हणून मग मीठ मात्र आपापलं घेऊन जायचं आणि होतं पण घरामध्ये। आणि हे शेवाळ्या टाकण्यासाठी साडी घेतलेली आहे, धुतली घरातलीच घेतली आणि सायकलला हे बघा अशा प्रकारे ठेवून घेऊन चाललो आहे। म्हणजे वज्ज पण होतं ना, जरा थोडंसं लांब आहे त्यामुळं। तर आता इथं आलेलो आहोत आम्ही आणि बघा इकडं गिरणी वगैरे आहे इथं। तर त्या मावशी आहेत ना, स्वच्छता करत होते त्या गिरणीची। म्हणजे रोजच्या रोज नवीन कस्टमर आलं तर ते स्वच्छ धुवून पुसून त्याला पाणी वगैरे काय लागतं वाटतं मग ते टाकून घ्यावं लागतं। त्याच्यानंतर हे पीठ जे आहे तर ते मी काढलं आणि ते आता मोजून घ्यायचं होतं। आपण जरी मोजून घेऊन गेलो तरी ते तिथं मोजतातच। आणि त्याच्यानंतर इथं मोजून घेतलेलं आहे पीठ त्यांनी। तर 4-5 किलो भरलं पीठ। म्हणजे सोजी जी होती ती काढलेली, सोजीच्या चांगल्या होतात आणि पौष्टिक असतात म्हणतात म्हणून सोजीच काढलेली होती। रव्याच्या पण करतात आणि साध्या गव्हाच्या पिठाच्या पण करतात, थोड्या लाल होतात शेवाळ्या आणि ह्याचं उपीट वगैरे खूप छान लागतं। आणि त्या हे बघा इथे त्या मावशी ज्या आहेत तर त्या स्वच्छ करत होत्या गिरणी। आणि त्याच्यानंतर त्यांनी आता पाणी वगैरे सगळं त्याच आणून त्याच मळून घेत असतात, कारण ते आपल्याला मळायचं पण येत नसतं, त्याच मळून घेतात पीठ वगैरे आणि सगळं त्याच करतात। फक्त आपल्याला टाकण्यासाठी आपल्याला तिथं जावं लागतं, म्हणजे बाहेर नेऊन टाकाव्या लागतात ते वाळवायला, मग त्या लवकर वाळून जातात शेवाळ्या। तर हे बघा पाणी वगैरे त्यांचंच असतं सगळं रेग्युलरचं। म्हणजे त्या सांगत होत्या आम्ही रोजच्या रोज पाणी भरतो शेवाळ्या करण्यासाठी, असं काय काय सांगत होत्या ते त्यांचं त्यांनाच माहिती। पण हे बघा मोजून वगैरे घेतलेलं आहे, तर पीठ वगैरे मोजून घेतलं आणि त्या मळायला बसलेल्या होत्या। तर त्याचं काय प्रमाण असतं, कसं मळायचं काय नाही, जास्त पातळ पण चालत नाही वाटते, म्हणजे ती गिरणी चिटकून बसतं म्हणतात त्या गिरणीला मशीनमध्ये। आणि थोडंसं असं ओलं करून घ्यायचं असतं ते पीठ, त्यामुळे त्याच मळून घेतात। तर त्यांनी मळून घेतलेलं आहे, हे बघा अशा प्रकारचं मळलेलं आहे। थोडंसं सुट्ट दिसतंय ते आणि शेवाळ्या खूप छान शेवाळ्या झालेल्या आहेत। आणि अशा काट्या ठेवून काट्यावरती टाकायला सांगितलं, मग मी ते टाकलेलं आहे। ऊन लागत होतं पण टाकून घेतलं, खाली साडी अंथरून घेतली कारण तुटून एखादी पडतात। तर अशा प्रकारे ठेवल्यामुळं लवकर शेवाळ्या वाळून जातात। तर हे बघा अशा छान लांब शेवाळ्या बाहेर येतात आणि मग त्या आपण काढून तोडून नंतर बाहेर नेऊन त्या काठीवर वगैरे अशा वाळत टाकायच्या शेवाळ्या। पूर्वी कसं होतं घरच्या घरी करायच्या, तशी पण मशीन आहे माझ्याकडं, परंतु कुठं 4-5 किलोसाठी अख्खा दिवस घालवायचा, आपल्याला वेळ लागतो ते वडून असं गोल वडायचं एक जणांनी टाकायचं। म्हणून मग असू दे म्हटलं 15 रुपये किलो म्हणून बाहेरूनच करून घेतल्या।
1-2 तास, 1 तासामध्येच झाल्या तशा तर ह्या शेवया. तर हे अशा प्रकारे शेवया करून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आज थोडंसं थंड काहीतरी खावंसं वाटत होतं, त्यामुळे आईस्क्रीम आणली आणि आईस्क्रीमसोबत एक दुधाचं पॉकेट आणलं आणि ते आईस्क्रीम आणि दुधाचं पॉकेट एकत्र मिक्स करून छान असं त्याच्यामध्ये साखर वगैरे घालून थोडंसं मस्तानी टाईप करून घेतलेलं दूध आणि ते सगळ्यांनी पिऊन घेतलं आम्ही. त्याच्यानंतर इथं बघा दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी लसूण थोडासा बघावं म्हटलं, तर झाला होता थोडा व्यवस्थित, म्हणून मग म्हटलं काढून घ्यावं नाही तर खराब होऊन जाईल. तर जिकडे भुसभुशीत अशी माती होती तिकडचं व्यवस्थित लसूण निघालेलं आहे आणि जिकडे दगड वगैरे खडे वगैरे होते तिकडचं जे आहे ना असं काढताना वरच्यावरच पात येत होती आणि खालच्या खाली जो गड्डा आहे लसणाचा तो राहत होता आणि असं बराच लसूण आतमध्ये राहिला. तरी खुरप्यानं वगैरे मग मी काढून घेतला थोडासा लसूण, बाकीचा जो होता आतल्यामध्ये निघत नव्हता तो मग तसाच ठेवला मी. तर त्याच्यानंतर टोमॅटो पण होते ते खराब होत होते, तर ते पण तोडून घेतले पिकलेले हे सगळे टोमॅटो. आणि हे बघा अशा प्रकारचा लसूण सगळा गड्डे खाली राहिलेली होते बरेच, तर ते सुद्धा काढून घेतले. आणि देशी लसूण होता घरातलाच आणलेला होता, त्यातले छोटे बारीक बारीक पाकळ्या होत्या. गड्डा जो आहे तर तो लसणाचा खूप मोठा झाला होता, तर देशी लसूणच टाकलेला होता. तर झाला थोडाफार, मग काढून घेतला मी लगेच. म्हटलं तेवढाच कशाला खराब व्हायला. टोमॅटो खराब होत होते म्हणून ते पण तोडून घेतले. म्हटलं भरपूर आहेत घरात तर देऊन टाकावे, कोणाला तर शेजारी बाजारी 4-4 दिले तरी चालते. आणि घरगुती आहे, त्याला काही खत वगैरे नाही, त्यामुळं सगळ्यांनाच आवडतं असं भाजीपाला. तर त्यामुळे हे पण काढून घेतलं सगळं व्यवस्थित. तर अशा प्रकारे हे बघा बाकीच्या झाडांमध्ये जे कुंड्यामध्ये पण लावलेलं होतं थोडंसं, म्हणजे कुंड्यामध्ये काही लसणासाठीच मी लावलेलं नव्हतं, पात वगैरे टाकता येते भाजींना त्यासाठी लावलं होतं कुंड्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कुंड्यामध्ये झाडं होती, आता ही लिंबूचं एक होतं, गुलाब होतं, तर ते लसूण लावल्यामुळं काय होतं झाडांना पण जे काय मिळायचं ते प्रोटीन वगैरे काय असतं तर ते मिळतं असं मी ऐकलेलं होतं, तर ते त्यामुळे लावलं होतं. त्याच्यानंतर इथे बघा 2 ब्लाऊज पीस मी ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत, प्रिन्सेस कट ब्लाऊज. गुलाबी पण कट केलेला आहे आणि पिवळा पण. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तर तो PS फॅशन डिझायनर याच्या आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही जर कोणी स्टिचिंगचं काम करत असेल तर त्या चॅनलवरती तुम्ही बघून घ्या, खूप छान व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे बघा. जे झाडं होते तर ते पाण्यामुळं ते सगळे जे आळे असतात झाडाच्या बाजूचे तर ते सगळे आळे जे आहेत ते बुजले होते. तर खुरप्यानं व्यवस्थित माती सगळी अशी भुसभुशीत करून घेतली, कारण प्रत्येक वेळेला झाडांची माती आपण अशी भुसभुशीत करत राहिलो ना तर झाडांची वाढ चांगली होत असते, त्यामुळं अधूनमधून मग हे करावं लागतं. मग मी करून घेतलं सगळ्या झाडांचं. आणि हे बघा नवीन गुलाबाला वगैरे पानं फुटलेली आहेत, तर हे बघा तुळशीला सुद्धा करून घेतली माती थोडी व्यवस्थित आणि इकडच्या बाजूला गुलाबाला पण करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा संध्याकाळी घरातल्यांची फरमाईश झाली की खीर खायची. तर आता खीर कुठली खायची आहे, तर शेवयाची खीर खायची म्हटले. मग दूध आणलेलं होतं, दूध तापत ठेवलं आणि उशीर झाला म्हणून शेवया भाजून घेतल्या, मुगाची डाळ करून घेतली, भात झाला आणि फक्त 4च चपात्या करायच्या. तर मी चपात्या करत होते. इकडे काजू बदामाचं पावडर करून घेतली आणि चपाती करण्याच्या नादात थोडंसं घाई करण्याच्या नादात हे बघा असं काहीतरी आगाऊचंच होऊन बसतं सगळं. दूध एकदम गॅस मोठा राहिला आणि इथंच असून मला लक्षात आलं नाही घाईच्या नादामध्ये ते दूध उतू गेलं. तर ते लगेच स्वच्छ करून घेतलं मी सगळं अगोदर आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडच्या साईडला दूध ठेवलं उकळायला आणि त्याच्यामध्ये काजू बदामची पावडर आणि ज्या शेवाळ्या होत्या तुपामध्ये आपण भाजून घेतलेल्या त्या शेवाळ्या टाकल्या आणि थोडंसं जे आपलं नारळाचं जे खीस होता म्हणजे पावडर होती नारळाची ती पण टाकून घेतली, म्हणजे थोडंसं छान टेस्ट येते. त्याच्यानंतर विलायची पण कट करून टाकली, म्हणजे वाटून टाकली विलायची वगैरे स्वाद येण्यासाठी आणि छान अशी खीर आपली जी आहे तर ती तयार झालेली होती. सगळ्यांना घरामध्ये आमच्या खीर आवडती शेवयाची. मग इथं खीर थोडा वेळ मी उकळून घेतली, म्हणजे सगळे फ्लेवर जे आहेत तर तो सगळा खिरीमध्ये उतरून जावा, विलायचीचा वगैरे काजू बदाम आणि थोडीशी आटली म्हणजे थोडंसं छान लागतं.
त्यामुळे छान अशी उकळून घेतली आणि हे बघा खीर तयार झालेली आहे. याच्यानंतर आता जेवण वगैरे केलं आणि असा होता आजचा आपला ब्लॉग, डेली ब्लॉग म्हणा. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. हे बघा ब्लाऊजसुद्धा शिवलेला मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.